या मंडळी, अगदी योग्य वेळी आला. हे बघा, मी आता पूजेला सुरुवातच करत होतो. अजून एक विठ्ठलाची मूर्ती. अहो काय सारखं ते इट्टल इट्टल करत राहता. आता आपण दोघच नाही, आता आपल्या संग हे छोटं बाळ बी आहे. तेव्हा थोडं लक्ष कुटुंबाकडे बी द्या. म्हणजे हा जगनियता विठोबा आपल्या कुटुंबाचा भाग नाही असं म्हणायचं आहे का तुम्हाला? ऐकता ना, त्याला इसरा असं कुठं म्हणते मी. पण ते छोट्या लेकराकडं जरा लक्ष द्याल की नाही. आव ज्या भक्तीनं तुम्ही त्या विठ्ठलाच्या मूर्तीला लोणी लावता ना, त्याच भक्तीनं याची मुखलालाही खाऊ पिऊ घाला म्हणते मी. नाही तर त्याच्याला वाटेला येते माती. तुम्ही विनाकारण वाद घालत आहात. हे बघा, मी धुणं भांडी करून इरीवर जाऊन पाणी भरून येते. तवसर याच्याकडे लक्ष ठेवा. आणि हो, मी येईपर्यंत त्या विठ्ठलापाशी जाऊ नका. नाहीतर माझं पोर बसायचं रडत आणि तुम्ही बसायचं भजन करत. आले म्या. चला, आता तुम्ही इथे बसा बरं. आणि आई येईपर्यंत शांत राहायचं, त्रास द्यायचा नाही. आपण दोघं मिळून विठ्ठलाची पूजा करूया. मी तुमच्यासाठी काही मातीची खेळणी बनवून ठेवतो, पण त्याआधी माती भिजवायला हवी. श्रद्धा, तुझा आढळ विश्वास पाहून आम्ही प्रसन्न झालो. घरादारावर संकटाचा आभाळ कोसळला असतानाही तुझ्या भक्तीचा आणि विश्वासाचा चिरा ढळला नाही. माते, तुझे भाग्य थोर. आपल्या एकुलत्या एक पुत्रासाठी तू भगवंताशी संघर्ष केलास. मग तुमचं दुःख मला कसं पाहावे बरे? तुमच्या भक्तीचं महात्म्य जगाचे नियमही बदलते.